नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. कसे आहात तुम्ही? मजेत ना? आणि आज पुन्हा एकदा नवीन ब्लॉग आणला आहे तुमच्यासाठी. ओम नमः शिवाय. पुन्हा एकदा नवीन ब्लॉग घेऊन आला तुमच्यासाठी. आज आम्ही जाणार आहेत केदारनाथला आणि 5 जण आहेत. आम्हाला कसारापासून जमला नाही काढायला. आता आम्ही दादर स्टेशनला आहे. तर आमची ट्रेन आली, याच्यामुळे लेट झाला. सांगतो तुम्हाला पुढे. आता दादरवरून आम्ही पुढे जाणार आहेत, सांगतो तुम्हाला. हो नो, आता दादरपासून आम्ही ट्रेन घेतलेली आहे. AC ट्रेनमध्ये बसलो आहे. तिकीट आहेत, फर्स्ट क्लासची तिकीट आहेत. आता इमर्जन्सी काय करू शकत नाही, याच्यामुळे लेट झाला आहे. नेहमीप्रमाणे हा नेहमी लेट करतो, त्याच्यामुळे लेट झाला आहे. आसंगापासून आपल्याला काही जमलं नाही काढायला. जयेश, शापूर, उमेश, मुरबाड नाही, फर्स्ट क्लासची तिकीट आहेत ना, फर्स्ट क्लासची तिकीट आहेत. हां, मग फर्स्ट क्लासची तिकीट आहेत, बाद झाला ना. फर्स्ट क्लासची तिकीट आहे तो, काय नाही असा विषय काय नाही. आणि काय माझा काय, मी पोलीस आहे, काही विषय नाही एवढा. मी पटकन ID दाखवला, मी जाईल एकटा निघून ये, बाकीचं जाऊ दे. त्याला पकडला तरी चालेल, तो कुणाल आहे ना, कुणाला पकडला तरी चालेल, काय विषय नाही. त्याला इथंच ठेवा, तो नेहमीप्रमाणे त्याच्या गर्लफ्रेंडच्या याच्यामध्ये बिझी असतो, तर त्याचं जाऊ दे. आम्ही 5 जण आहेत. आता आम्ही ट्रेन आम्हाला आहे एक्सप्रेसवरून, आपल्याला बांद्रापासून एक्सप्रेस आहे आम्हाला, बांद्रापासून. आम्ही तिकडून जाऊ. बांद्राला पोहोचल्यावर तुम्हाला दाखवतो पुढचा. आता हे बघा, बॅग लगेज आमच्या इथे आहेत लगेज. पाठीवरची बॅग आहे आणि लगेज बॅग आहेत. चायनाला सेफ्टी इज इम्पॉर्टंट. म्हणून 50 रुपयाचा लॉक घेतला. सेफ्टी पाहिजे ना. चला, तिकडे पोहोचल्यावर तुम्हाला सांगतो, बाकीचा काय असेल अपडेट देतो. ओके, बाय बाय. तर बांद्रा स्टेशनला पोहोचलो आम्ही. बघा लगेच, रे तांबारे मागे रे, दाखव तुमच्याकडे काय काय. हा काम कशासाठी आलं माहिती आहे का? याच्या चुकीमुळे आम्हाला आहे. आम्ही रॉंग साईड आलो, बांद्राला रॉंग साईडला आलोय. हे बघा ना, याच्या चुकीमुळे. कुठे लाल शर्ट आता त्या साईडला चाललो. पसीना गर्दी असते. हे बघा, आम्ही 5 जण आहेत. हे पुढे वेगळा तिघं आहेत. तो तिकडे एक लाल शर्टवाला एक आहे आणि मी एक आहे. तर आम्ही चुकून त्या साईडला गेलो होतो, तर या साईडला आलोय. मग ते इच्छा गावात जाम गरमी बेकार बाबा. फक्त इथंच आहेत आम्ही, बांद्रामध्येच आहेत. पण असली गरमी लय बेकार. शिव्या देत आहे, गाली देत आहे साला. रिक्षा घेतले. आता रिक्षावरून आम्ही बांद्रा टर्मिनलला जाणार आहेत. आणि तिथून आम्हाला एक्सप्रेस मेल आहे. आगे बैठे, हम दोनों पीछे बैठे. लगेज इधर बैठा है. एक गोदी मिली है 2-3 और बघ रहे चाचा के गोद में बैठे. चाचा के गोद में बैठे. रहीम चाचा के गोद में बैठे जयेश भाई. और हमारा अभी इधर से स्टार्ट हो गया है जर्नी. तर आता आम्ही टर्मिनलला गेल्यानंतर मेलमध्ये आम्ही दाखवतो ती मेल कोणती आहे ती, आणि त्याच्या पुढे आमची ट्रेनमध्ये असणारी मस्ती जे काय असेल ते. चला मग भेटू डायरेक्ट मेलला. ट्रेनमध्ये बसल्यानंतर तुम्हाला बोलतो. ओके, टाटा बाय बाय, भेटू तिकडे. कुणाल आमचा नवसाचा व्हिडिओ शूट होतोय आमचा. कुणाल माझा नवसाचा मेल एक्सप्रेस. कुणाला माझा नवसाचा मेल एक्सप्रेस. इथं तर यांनी काय मस्ती केली ना, चुकीची मस्ती केली ना, याला टाकूनच जाऊ आम्ही. पोहोचलो आता इथं पैसे देताना जातो. चला भेटू पुढे. तर आम्ही ना बांद्रा टर्मिनलला आहेत आणि आम्हाला 1 नंबरपासून आम्ही चढलो आणि आम्हाला जायचे 5 नंबर प्लॅटफॉर्मला. चालेल, एवढी मेहनत करायला लावले तर क्रॉसिंग कुठे आहे बघा. क्रॉसिंग दिसते का कुठे तुम्हाला? क्रॉसिंगच नाही, क्रॉसिंग डायरेक्ट त्या साईडला आहे. एवढं लांबपर्यंत लांबलचक, एवढं चालायचं फक्त 5 नंबरला जायला. काय फालतूगिरी आहे राव. ते बरं आहे, बॅगा आमच्या ट्रॅव्हलर्स आहेत सगळ्यांच्या. पाठीमागे कुठे आपला कुणाला आपला नवसाचा कुठे आहे? तर बघा, नेहमीप्रमाणे कितीला मागे आहे बघा तो. किती मागे आहे तो. फोनमध्ये जा का, नेहमी बघा तेव्हा फोनमध्येच. काय एवढा फोनमध्ये असताय काय माहीत. जाऊन दे. कुणाला आमचा नवसाचा ट्रेन ट्रॅव्हल्स. चला, संध्याकाळचे 4:30 वाजले. तुम्हाला ब्रुसली दाखवतो. ब्रुसली. हो, व्हॉट अ वर्कआउट, व्हॉट अ पोझिशन, व्हेरी नाईस ब्रो.
वॉट अ वर्कआउट पोझिशन. बघ बघ शिक भडव्या शिक. हिला घरी वर्कआउट करायचं ते सोडून तर लोक इथं स्टेशनला वर्कआउट करतात. भाई एक नंबर हा सही आहे. बघा तो आणि हा आमचा नवसाचा काय कामाचा नाही. बॅगा घेऊन चाललाय फक्त. अयो काय बॅग आहे. ए तो अशी बॅग घे ना. अशी बॅग घे ना. तो पण त्याच्याकडे पण तशी बॅग घे. आम्हाला अजून क्रॉसिंग नाही भेटली राव. क्रॉसिंग कुठे आहे रे. असली इथे आता क्रॉसिंग भेटते राव. शी हा कुठून आहे. माहित नाही मग म्हणून हे करतोय तसे क्रॉसिंग आहे. तर बघा त्या साईडला फायनली उतरलोय का आता बांद्रा. आम्ही 5 नंबरला आता उतरलो मित्रांनो. पण आज काहीतरी नवीन कळालं. 5 नंबरला ना आमचा काहीतरी B1 का 2 आहे. तुम्हाला काहीतरी दाखवतो. आम्हाला आता समजला की ट्रेन अशी येते रिव्हर्सला. आम्ही तेच बोललो डब्बा फक्त पुढं असतं लेफ्ट येते कशी काय मागे येते कशी काय. हे देखो ऐसी आती है पीछे. रिव्हर्स गेअर पण आहे म्हणजे ट्रेनला. सही आहे. चला आता आम्हाला अजून इथंच आमची एवढी मेहनत झाली. काय बोलू आता पुढे. चलो देखते अभी. ट्रेन आ रही है पीछे रिवर्स में. बांद्रा टर्मिनल. आमच्या एक्सप्रेसचं नाव पण काय माहिती आहे का. गरीब रथ. गरीब रथ एक्सप्रेस. थांब जरा दाखवतो. आणि हे बघा चाललो तो. ओम्या चालला. गरीब रथ एक्सप्रेस. आणि हा आमचा डब्बा आहे. डब्यात जाऊन बसतो. पसीना पसीना होगा इधर. अभी एसी में जाएंगे. दाखवतो. चलो. घर 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 घर. कुठे रे. कुठे गेला. कुक ये ना. घर घर वाटते. आणि आमच्या सीटाकडे जाताना आम्हीच पहिले कस्टमर इथे. आता कसं वाटतं. घर घर वाटते. हाँ आम्ही आमचीच एंट्री पहिली आहे इथं. आज अभी तक कोई नाही आया. आम्हीच पहिले आलो. नंबर लावला आणि आमचा सीट पण आम्हाला भेटलेला आहे. ए सीट नंबर काय. अरे पण पडते नाही राव. काय फालतूगिरी. ब्लँकेट आहे पण पडते नाहीत. हो सॉरी. हाय हाय मित्रांनो हाय. बरं का हाय. पडदे वगैरे आहेत. अजून काय उशी आहे. उशी आहे. अजून काय ब्लँकेट पण आहे. गरम झालाय पण आता बघू. चला शीटावर ठेवतो. बॅगा वगैरे ठेवतो. पडदा आहे बघ. शोध लावला. नवसाच्या पोराने शोध लावला. नवसाच्या पोराने शोध लावला. भाई लोक फायनली पोहोचले आणि आम्ही आमच्या शीटावर आहेत. थांबरे तुझे पाय तुझ्या याच्यात ठेव. माझ्या याच्यात कुठे काय डोक्यावर ठेवू का पाय. मला शिकवतो येड. असा देईल ना. आला मग आमची शीट 1 2 3. हे महाकुंभ सारखं नाही हो का. आता पर्सनल स्वतःचे सीट आहेत. कुठे किचन मध्ये बसून आम्ही आलेलो नाही. हा 3 महिने पहिले बुक केलेले आहेत. आणि आम्ही 3 जण. आम्ही 2 जण. काय बोलायचं. घरची भाषा हे नाही का. गुरुवाडी बाई तिला नेली तिकडे थायलंडला फिरायला. आमचा लांब होऊन झाली माहिती. तर पुढे जाऊन बघू काय रे. सांगतो पुढचा. त्याला पुढचा प्रवास काय असं अजून चालू नाही झाले. कधीपासून बसलोय. जवळजवळ 1-1.5 तास बसलोय अजून इथं. भाई लोग हम गुजरात पहुंच गए. आणि कसा टाइमपास चाललाय बघा. फुला कोणी बघू नये म्हणून मस्त चादर लावले. फुल प्रायव्हसी. और ये बंदा चित्र आहे साला. 2 जॅकपॉट मारले आणि 2 जॅकपॉट मारले. 2000 रुपये जिंकलाय. 2000 रुपये जिंकलाय. ये जुगार आहे देखो. मी नाही गेलं. मी फक्त बघतोय. भाई लोक सुरतला पोहोचले. सुरतला भूक लागले. रात्रीचे वाजले 9:17 झाले. सुरतला पोहोचलोय आणि आता जेवायचं काय करायचं. हा आतमध्ये काहीतरी मागवायला लागेल. पाठीमागे डमी आहेत. चला मग आता काहीतरी जेवायला बघू.
आणि याच्यानंतर डायरेक्ट कुठं स्टॉपेज बघू आणि डायरेक्ट दिल्ली. चलो मिळते फिर. भूक लागली जास्त काय नाही, भूक लागली भूक. मित्रांनो फायनली पोचलोय दिल्ली निजामुद्दीन. लास्ट स्टेशन पोचलेलं आहे आम्ही फायनली. लगेज जॅकेट जर्सी. प्रवास एकदम भारी झाला, काय टेन्शनच नाही राव. एक नंबर प्रवास झाला. ए चल की सगळे लोक उतरतात बघा. निजामुद्दीन पोचले आता. आता इथून आमचा पुढचा प्रवास बसचा आहे. दाखवतो तुम्हाला काय असतं ते पुढचा हे बघा. चला मग या बसमध्ये बसलो का तुम्हाला भेटतात. हे बघा स्टेशन दाखवतो तुम्हाला. स्टेशन भारी आहे, एक नंबर आहे. थंडी नाही आहे, थंडी पुढं असेल. चला भेटू पुढं. फायनली पोचलेलं आहे आणि आम्हाला बस भेटलेली आहे. तुम्हाला दाखवतोच. आम्ही इथून जाणार डायरेक्ट मंदिरापाशी. बस भेटली का? काय बस दाखव. हे बघा आमची बस. आम्ही पण आलो. बस पण आलेली आहे, आम्ही पण आलेलो आहे. आणि हे आमच्या ग्रुपचे आहेत. हे एवढे लोक, एवढा आमचा ग्रुप आहे एवढा. समीर आजारे ट्रॅव्हल पॉईंट. काय कर टूर्स अँड ट्रॅव्हलवाले आमचे मॅनेजर. चला आता बसमध्ये ठेवू, लगेज वगैरे ठेवू. चलो भेटू. अमोल पाटील नेरळ पोलीस, करण भोयर मुंबई पोलीस. ठीक आहे भेटूच. चला बस बघा, बस लगेच फुल आहे. अजून एवढं भरायचे आणि एवढा आमचा ग्रुप आहे पूर्ण. एवढा होता ग्रुप आहे पूर्ण. भेटू परत. चला आता पुढे जाऊन भेटू. दिल्ली स्टेशनला आता आम्ही उतरलोय. बॅगा वरती चालवलं येतो बघा. कुणाल पुढची सीट भेटणार आहे म्हणून मेहनत चालू आहे, बाकी काय नाही. पुढची सीट त्याला देण्यात येत नाही. आम्ही ये वाला हमारा स्टेशन आहे. हा आमचा स्टेशन आहे. हे आमच्या बॅग इथं टाकल्यात, काही वर टाकल्यात, टपालावर टाकल्यात. तो अजून बॅगच लावतोय. इकडं ऐकर तिकडे टाकल्यात बॅगा, काही इथेच बॅगा. सेटअप केलेलं आहे पूर्ण. चला आता जाऊ आपण बसमध्ये. आता हे आमची शेवटपर्यंत हीच बस असणार आहे. हा आमचा पूर्ण ग्रुप आहे. हॅलो हॅलो हॅलो. आता सगळे ट्रॅव्हलर्स मध्ये आलेलो आहेत. हा आणि इथून पुढे कोणी कोणाची इज्जत लुटू नका फक्त. बस जरा आम्ही दिल्ली लुटली होती, पुढं आता आता. इज्जत नाही लुटणार. हा ए चले. फायनली आपली बस निघालेली आहे. आता आम्ही डायरेक्ट 4 तासाचा प्रवास आहे. हरिद्वार 4 तासाचं ट्रॅव्हलिंग आहे. इथून आम्ही हरिद्वारला पोहोचणार 4 तासाने. संध्याकाळी गंगा आरती घेणार. संध्याकाळी गंगा आरती घेऊ. हा आपला स्टॉप नाश्त्यासाठी एक स्टॉप आहे. आता इथून पुढे आम्ही ड्रायव्हरच्या हवाले बस. आणि एकाने सुद्धा आंघोळ केलेली नाही. आणि सगळे पारायचे आहेत, आंघोळ कधी नाही केली. नवसाचा ऐकर. चला भेटू मग डायरेक्ट हरिद्वार. मधली मस्ती दाखवतो तुम्हाला. हा हे बघा फायनली पोचलंय. ढाब्यावर आहेत. रुद्रशिव ढाबा. इथं आम्हाला आता जेवायचा स्पॉट आहे आमचा. इथं एक बस लावून आता आम्ही चाललो तिकडे जेवायला. फ्रेश नाही झालो अजून, बाकीचा सगळा झाला आहे. आता इथून जाऊ आम्ही जेवायला. चले जेवायला. भूक भुका लागल्या. कधीपासून उपाशी ठेवलं हे आपल्याला. सकाळी 7 वाजेपासून उपाशी आहे. सकाळी 7 वाजेपासून आता चहा पण नाही 1 वाजला. उठल्यापासून काय आम्ही काय खाल्ला थोडासा चटरपटर, बाकी काहीच नाही. बाकी काहीच नाही. आता डायरेक्ट इथं आलोय जेवायला. त्याने एक हॉटेल दाखव आपला. हॉटेल बघा, हॉटेल भारी आहे ना. मग जेवण चांगलं असतं ते म्हणजे झाला. एक तर सकाळपासून उपाशी ठेवलाय. पैशाला तोड नाही. पैशाला तोड नाही. हॉटेल तर चांगलं आहे, जेवायला पण चांगलं असू दे म्हणजे झाला. आईस्क्रीम मला एक तर पक्का भुकेलेत आम्ही. रात्री जेवलोय. आता आतमध्ये गेल्यावर जेवण वगैरे दाखवतो तुम्हाला. ठीक आहे आईला चांगला असो बस, कारण भूक लागली रात्रीपासून. चलो फोटो काढतो थोडंसं पाहिजे. केतनदादा पाटील तो बघा. ही देखो मजनू नवसाचा आहे साला, पण काही ऐकणार नाही. बोललं ना तुम्हाला, जेव्हा असं बघायला तेव्हा तुम्ही फोनवरच असणार साला.
बिनकामी दाखवतो तो नंतर. चलो आपली थाळ बांध. वाट बघायला लावल्यासारखं हॉटेल पण जरा चांगलं आहे बरं का मंडळी बघा. आणि आमचा डिनर टाईम इकडे आहे. हॉटेल तर भारी आहे. अच्छा आहे. कसं वाटलं तुम्हाला हॉटेल? हॉटेल भारी आहे. हॉटेल भारी फक्त जेवण चांगलं असतं ते. टेस्ट अजून ऑर्डर नाही केला. पहिले ऑर्डर करा. खाण्यावरून हॉटेल समजायचं कसं आहे. नाही हॉटेल कसं आहे बांधू ते. ओके जेवणावर सगळं डिपेंड आहे. आता टेस्टवर सगळं डिपेंड आहे. विकून टाकून आहे हे काय पाहिजे ना? चलो देखते हैं. होटल ऐसा है कि डायरेक्ट विदेश से लोग मंगाए हैं अट्रैक्शन के लिए. ये देखो एक नंबर. वरनं धरला होता. टिश्यू नाही काढता आला भावाला. असा टिश्यू काढलं पाहिजे ऐसा. हां द्यायला ते शिकवलं तेव्हा ते बघा 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 दाखव रे. इशारा चापतो तुला. त्या हॉटेलवाल्यांनी गरम पाण्यात धुवून आणलं भांडी. गरम पाण्यात त्या पाहिलं तरी पण पुसायचे. मोठा रईस जाता छानपणा करतोय. जा घरी. आता कांदा दिलाय. अजून बाकी कधी देणार काय माहित. हॉटेल चांगलं आहे का पण घेऊ दे फक्त. घे तू घे बाबा घे. काय पाहिजे ते घे. तू तुझा पोट भरला पाहिजे. जेवण आलं आहे. रोटी मशरूम मटर मिक्स व्हेज दाल तडका आणि राईस. कसं आहे जेवण? कसं आहे भारी आहे का? कसं आहे दादूस? अजून खाल्लाच नाही. खा ना मग जे बाला जे. दुसरी बाजू कसं आहे दादूस? टेस्ट चांगली आहे का? हा ना रे का भरू तुला? खा का भरू? तर फायनली जेवण झालेलं आहे आणि आता जेवण करून निघालेलं आहे सगळे बघा. सगळ्यांचं मस्त जेवण सगळं फ्रेश झालं. आता जेवलं तर जरा भारी वाटतंय. का रात्रीपासून उपास सुटलाय. आता आम्ही कुठे कुठे जाणार आहे तुम्हाला सांगतो. सांगा तुमचं नाव काय? आपका नाम क्या है? प्रिंस. ओके तो अभी हम कहाँ जाने वाले हैं? अभी डायरेक्ट किधर जाने वाले हैं? हरिद्वार. ओके हरिद्वार में जाने के लिए कितना टाइम लगेगा? अभी 2 घंटे और 2 घंटे लगेंगे. जवळजवळ काहीतरी 120 किलोमीटर असं काहीतरी आहे. तर तिथून आपल्याला रस्ता वगैरे चांगला आहे तर पोहोचायला ज़्यादा से ज़्यादा 2 घंटे लगेगा ना. ओके उधर कितना बजे तक पहुँचेंगे ज़्यादा से ज़्यादा? चलो 4-5 बजे तक पहुँचेंगे. उसके बाद स्टे है आपका. ओके उसके बाद हरिद्वार में हमारा स्टे है. उसके बाद मिलते हैं हरिद्वार में डायरेक्ट. रस्ता पण चांगला आहे आणि आता ड्रायव्हर पण मस्त चांगले आहेत. प्रिन्स नाव आहे त्यांचं. प्रिन्स नाम है उनका. चलो अभी सब प्रिंस के हवाले. हम सब अभी प्रिंस के हवाले. गणपती बाप्पा. फाइनली देवभूमि उत्तराखंड में आपका स्वागत है. चला पोहोचले फायनली. एंट्री झालेली आहे उत्तराखंडमध्ये. चलो मिळते. वेलकम टू द हरिद्वार कुंभ सिटी. लेट्स गो. फायनली हरिद्वारला पोहोचलो आम्ही आणि आमचं हॉटेल आहे हॉटेल पर्पल डॉट्स. आमचं हॉटेल आहे. लोकेशन पॉईंट रेस्ट पॉईंट. आज आमची इथं वस्ती असणार आहे. कधी बाकीचं बघू नंतर. आता बॅगेज वगैरे घेत आहे आणि डायरेक्ट आता रूममध्ये जाऊन फ्रेश होतो. 2 दिवसापासून आंघोळ नाही गेली. आज आंघोळ करतो. हमारा रूम है ये देखो. आणि हे नेहमीप्रमाणे मोबाईलमध्ये आहे. कोणाशी बोलतो काय माहीत. चांगला आहे. 5 जणांसाठी सगळे एकदम टकाटक रेडी झालेले आहेत आणि आता चाललो आम्ही गंगा आरतीला. गंगा आरती हरिद्वारला चाललो डायरेक्ट. हरिद्वारला गंगा आरतीला चाललोय. सगळे रेडी आहेत. पाऊस पीठ चालू एकदम टकाटक आणि पाऊस पडतोय थोडा आहे. चला डायरेक्ट गंगा आरतीला भेटू. हा बघा कुठे आहेत आम्ही. ब्रिजवर आहेत. आता इथं गंगा आरती होणार आहे. तिथं दाखवतो आम्ही तुम्हाला. गर्दी जास्त नाही. गर्दी ठीक आहे थोडी पण भिकार लोक भरपूर बसले. दाखवतो. नदी तर भरपूर मोठी आहे. जाम मोठी आहे बाबा. बादशा नदी एवढी आहे नाही रे. बादशा नदी एवढी आहे आणि
हे लोक बसतात नदी एवढी नदी आहे. प्रेशर पण भरपूर आहे, पण पाणी गडूले, फुल गडूले, काहीच दिसणार नाही. तो एक जण पोहते काय दिसतंय का तुम्हाला? तो तिथे. चला बाकी तिकडे गेलो, दाखवतो तुम्हाला गंगा आरतीनं वगैरे काय असतं. देखो ससुरा व्हाइट पहन के चल दिए. पूरा कीचड़ अपने पैंट पे कर दिए. ये देखो टॅटू दाखवते, टॅटू दाखवते वाटते. आणि हा पण सारखाच आहे, चप्पल घालून चाललाय आणि पाठीमागं बघा व्हाईट पॅन्ट पूर्ण वाट लावून टाकली त्यांनी. नवसा दाखवून आला. हे बघा मार्केट नदीच्या कडेकडून चाललो आम्ही आणि गर्दी कमी आहे, काय एवढी जास्त गर्दी नाही. भीडभाडवाला इलाका नाही आहे इथे. चला पुढे जाऊन बघू आपली कुठे आहे आपला गंगा आरतीचा स्पॉट ते. बघा मस्तपैकी आरती चालू झालेली आता, जस्ट नाव आरती चालू झाली. हे बघा अंदर जागा शोधते आरती नीट बघायला, नीट बघता यावी याच्यासाठी जागा शोधते. बघू आता पब्लिक का भरपूर आहे बघा, इकडे सगळी गर्दी सगळी इकडे. इकडे सगळं गंगा आरती इकडे होते सगळ्यांची. बोलावून गर्दी आहे बघा, बसायला वगैरे मस्त जागा आहे, पण आता गर्दी झाली खूप. जाऊन बसतो तिकडे पुढे. चला जागा भेटली बसायला आणि हाय जागा भरपूर आहे, इकडे तिकडे कुठे पण बसू लागतो, जागा भरपूर आहे. आम्ही चौकटीला बसतोय बघा आणि आरती थोडं चालू आहे आणि मस्त इथून बघायला भारी आहे एकदम. दाखवतो तुम्हाला. गंगा आरती तर मस्त चालू आहे, पण पाऊस आला मध्येच. आम्ही आता उठलो आणि सगळं इकडे तिकडे असं होतं. तर बघा तिकडे एक जण आहे, बाकी आम्ही लपलोय याच्यामध्ये मोठ्या छत्री खाली. हे खाली आहे इकडे बघ, त्याला भारी जागा भेटली, आम्हाला नाही भेटली. जोरात पाऊस आला, जोरात वाजलेत 6:30 वाजले 6:30. पाऊस आला यार, मजा किरकिरी झाली सगळी. असं जोरात आला आहे खूपच, जामच बेकार. डायरेक्ट माझी झरत आली मोठी बाबा. चालू झालेली. जय मा गंगे. एक इकडे लपलो होतो, हा एक लपलो, आता एक तो तिकडे. आरती चालू आहे. आरती झाली आणि पाऊस पूर्णपणे गेलाय बघा, एक नंबर डायरेक्ट पूर्णच गेला पाऊस. आता भारी वाटतंय. आणि इथं आपला हातपाय धुवू आणि क्लीन नाही, पावसामुळे क्लीन नाही, गडूले पाणी पण ठीक आहे. गंगा का पाणी है ना धोके जाएंगे. ते बघा मस्त एकदम भारी आहे. चला फायनली आरती आत्ता चालू झाली बघा, आरती आत्ता चालू झाली. मार्केट यार्ड. आता गंगा आरती झालेली आहे, तुम्हाला दाखवली मागाशी गंगा आरती. एक नंबर झालेली आहे गंगा आरती. आणि इकडे आजूबाजूला आहे बघा खायला फुल एक नंबर आहे सगळं खायला. कुल्फी काय आहे? कुल्फी फालुदा रबडी खाना का क्या ते. अरे फुल मार्केट यार्ड आहे एकदम भारी. मगाशी बघून गेलो होतो, तोंडाला पाणी आला पण घेतला नव्हता, कंट्रोल नाही झाला, मग परत आलो खायला. एक घेतला रबडी, एक घेतली आणि मला एक घेतली. 100 ग्राम सगळं चांगला दिसतंय पण बाद झालं, एवढा जास्त गोड होणार. 2 घेतल्या, आता एक खातो. शॉपिंग झालेली आहे, सगळं झालेलं आहे. आम्ही काय घेतलं दाखव रे.
हे गमचे घेतलेत गरम आणि त्याच्यामध्ये लुंगे आहेत ते तिकडे गेल्यावर घालू. सगळे एकसारखे, सगळे एकसारखे. आता रूमवर जाऊन आम्ही तेच करणार आहे, घालायला शिकणार आहेत. युट्यूबलाच बघून शिकणार आहेत घालायचा. हे काय रेडीमेड आहे, एकाचं पण घेऊ. पण ते लुंगे आहेत, लुंगी घालायला शिकायला लागेल. बाकी काय भाई, भाईनी गंगाजल घेतलाय, विसरलो होता परत गेला शोधाला, तिथून घेतला, नशीब भेटला. टुकटुक घेतलं, टुकटुक वर चाललंय. याच्यामुळे बस गेले आमची. याच्या खरेदीमुळे फोनवर बोलते आतून पण. टुकटुकनी घरी चाललोय 200 रुपये, 200 ने घरी 250 रुपये, 50 रुपये शेट आहे. त्यापासून फोनवरच आहे. सगळं फिरून वगैरे आलेलं आहे, मस्त एकदम भारी वाटला. आता सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे जेवतोय आता. मेनू पण चांगला आहे, तुम्हाला दाखवतो मेनूमध्ये काय काय. हे आमचं सगळं पॅकेजमध्ये आहे, तुम्हाला दाखवतो काय काय आहे मेनूमध्ये. चपाती, पापड, सलाड, बटाट्याची भाजी, पनीरची भाजी, खीर, सलाड, खीर यांनी घेतलेली आहे आणि राईस आणि डाळ. बाकीच्यांचं सगळ्यांचं जेवण झालेलं आहे. आम्ही नेहमीप्रमाणे लेट आलो आहे, तर आता जेवतोय. कुठं जागा दिसते का तुम्हाला? अजून खाली जागा कुठं दिसते का? एवढा असा केलेला आहे. चला जेवतो.